गाईज, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेट्सचे सगळे यूज आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. लेट्स स्टार्ट. गाईज, इथे बघा, लेट म्हणजे काय? जेव्हा मराठीत एखादी गोष्ट करू दे, जाऊ दे, बोलू दे, पाहू दे, होऊ दे अशा अर्थाने आपण बोलतो, तिथे आपण काय करतो? लेटचा यूज करतो. हे तर सगळ्यांना माहित आहे. पण लेटचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने यूज केला जातो, ते पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा गाईज, पहिल्यांदा लेट प्लस कोणाला प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. आता इथे कोणाला म्हणजे इथे काय येणार? जसं की लेट मी म्हणजे मला, लेट हिम त्याला, लेट हर तिला, लेट देम त्यांना. अशा प्रकारे म्हणजे कोणाला याचं मीनिंग इथे काय येईल? हिम, हर, देम अशा प्रकारे इथे येणार आहे. लक्षात आलं तुमच्या? यात आपण काय करतो? कोणाला तरी काहीतरी करण्याची परमिशन देतो किंवा घेतो. दोन्ही गोष्टी इन्क्लूड असणार आहेत. एक्झाम्पल बघा, मला जाऊ दे, लेट मी गो, लेट मी गो. मला बोलू दे, लेट मी स्पीक, लेट मी स्पीक. त्याला खेळू दे, लेट हिम प्ले, लेट हिम प्ले. त्याला येऊ दे, लेट देम कम, लेट देम कम. मुलांना खेळू दे, लेट द चिल्ड्रन प्ले, लेट द चिल्ड्रन प्ले. त्याला निर्णय घेऊ दे, लेट हिम डिसाइड, लेट हिम डिसाइड. इथं क्लिअर झालं इथंपर्यंत? इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे? लेटच्या नंतर कधीही टू चा यूज करायचा नाही आणि लेट सोबत नेहमी वर्बच्या फर्स्ट फॉर्मचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा, लेट मी टू गो एकदम रॉंग सेंटेन्स आहे. करेक्ट काय असेल? लेट मी गो. क्लिअर दोन्ही मधला डिफरन्स? आता हे झाले आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता जर तुम्हाला म्हणायचं असेल एखादी गोष्ट करू देऊ नका किंवा एखादी गोष्ट करण्याची परमिशन तुम्हाला द्यायची नाही, अशा वेळेस तुम्ही कशी सेंटेन्स बोलणार किंवा त्याला इंग्लिश मध्ये कसं बोलायचं बघा. फॉर एक्झाम्पल बघा, त्याला जाऊ देऊ नकोस. सिंपल आहे, नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. जेव्हा नेगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही बोलता तिथे तुम्हाला डोंटचा यूज करायचा आहे स्टार्टिंगला. आपलं मग याचं स्ट्रक्चर कसं होईल? डोंट प्लस लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, याच्यात फक्त डोंटचं तुम्हाला ऍड करायचं आहे. आपलं सेंटेन्स कसं होईल? डोंट लेट हिम गो, डोंट लेट हिम गो म्हणजे त्याला जाऊ देऊ नकोस, तिला खेळू देऊ नकोस. डोंट लेट हर प्ले, डोंट लेट हर प्ले. कोणाला हात लावू देऊ नकोस. डोंट लेट एनीवन टच धिस, डोंट लेट एनीवन टच धिस. क्लिअर झालं? नेक्स्ट बघा, बऱ्याचदा आपण लेट्स पासून काही सुरू होणारी सेंटेन्स बोलतो. फॉर एक्झाम्पल, लेट्स स्टार्ट किंवा लेट्स डू अशा प्रकारे. तर गाईज, इथे बघा, यांचा वापर आपण कधी करतो? आपण दोघांनी किंवा आपण सगळ्यांनी मिळून एखादी गोष्ट करण्याचं सजेशन देण्यासाठी आपण याचा यूज करायचा आहे. लेट्स म्हणजे काय? लेट अस. याचं शॉर्ट फॉर्म काय आहे? लेट्स आहे. आता बरेच जण म्हणत असतील की बाबा लेट्स कधी यूज करायचं किंवा लेटस कधी यूज करायचं. एकदम सोपं आहे. लेट्स जे आहे ते डेलीची जेही इंग्लिशचे सेंटेन्स असतात तिथे तुम्ही बोलू शकता. आणि लेटस हे काय आहे? फॉर्मल आहे. म्हणजे कधी मीटिंगमध्ये, ऑफिसमध्ये किंवा प्लेयर्स लोक आहेत तिथे तुम्ही लेटसचा यूज करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय, लेट्स म्हणजे काय? इनफॉर्मल इंग्लिश मध्ये यूज करायचा आहे आणि लेटस फॉर्मल इंग्लिश मध्ये. क्लिअर? एक्झाम्पल बघा, चला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट, लेट्स स्टार्ट. चला जेवूया. लेट्स ईट, लेट्स ईट. चला बसूया. लेट्स सिट डाऊन, लेट्स सिट डाऊन. चला बोलूया. लेट्स टॉक, लेट्स टॉक. चला अभ्यास करूया. लेट्स स्टडी,
लेट्स स्टडी. इथे परमिशन नाही, इथे आपण सगळे मिळून काहीतरी करूया किंवा सगळ्यांना घेऊन काहीतरी करूया. अशा मिनिंगचे आपण याच्यात काय करतो आहोत, सेंटेन्स बोलत आहोत. चला पुन्हा प्रयत्न करूया. लेट्स ट्राय अगेन. लेट्स ट्राय अगेन. सगळ्यांना घेऊन. तशाच प्रकारे तुम्ही त्यात प्लॅनिंग सुद्धा करू शकता. चला 5 वाजता भेटूया. लेट्स मीट ॲट 5. लेट्स मीट ॲट 5. चला उद्या शॉपिंगला जाऊया. लेट्स गो शॉपिंग टुमॉरो. लेट्स गो शॉपिंग टुमॉरो. तसंच बघा बऱ्याचदा काय होत म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलताना विषय सुरू करण्यासाठी सुद्धा लेट्सचा यूज करू शकता. चला दुसऱ्या विषयावर बोलूया. लेट्स टॉक अबाउट समथिंग एल्स. लेट्स टॉक अबाउट समथिंग एल्स म्हणजे हा विषय सोडून दुसऱ्या विषयावर बोलूया. चला यावर नंतर चर्चा करूया. लेट्स डिस्कस दिस लेटर. लेट्स डिस्कस दिस लेटर म्हणजे एखादा विषय सोडून दुसऱ्या विषयावर जाण्यासाठी किंवा बोलूया हे सांगण्यासाठी, सजेशन देण्यासाठी सुद्धा तुम्ही लेट्सचा यूज करू शकणार आहात. तसंच एक समोरच्या व्यक्तीला मोटिवेट करायचं असेल तिथे सुद्धा तुम्ही लेट्सचा यूज करू शकता. एक्झाम्पल, चला आपण पूर्ण प्रयत्न करूया. लेट्स ट्राय अवर बेस्ट. लेट्स ट्राय अवर बेस्ट. चला हार मानू नका किंवा आपण हार मानू नये. लेट्स नॉट गिव्ह अप. लेट्स नॉट गिव्ह अप. क्लिअर झालं इथंपर्यंत? आता याचे नेगेटिव्ह सिंपल आहे. जेव्हा तुम्ही याचे नेगेटिव्ह बोलता त्यावेळेस तिथे तुम्हाला लेट्सच्या नंतर सिम्पली नॉटचा यूज करायचा आहे आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. स्ट्रक्चर काय राहील? लेट्स प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. एक्झाम्पल, चला भांडू नका. लेट्स नॉट आर्ग्यू. लेट्स नॉट आर्ग्यू. चला काळजी करू नका. लेट्स नॉट वरी. लेट्स नॉट वरी. चला आता याबद्दल बोलू नका. लेट्स नॉट टॉक अबाउट इट नाव. लेट्स नॉट टॉक अबाउट इट नाव. क्लिअर झालं इथंपर्यंत? आता बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखादी गोष्ट जशी आहे तशीच राहू दे किंवा त्याच अवस्थेत राहू दे असे सेंटेन्स बोलताना सुद्धा तुम्हाला लेट्सचा यूज करायचा आहे. करू दे, राहू दे किंवा आहे तसंच राहू दे असं सांगण्यासाठी. याचं स्ट्रक्चर काय राहील साधारण? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस ऍडजेक्टिव्ह. इथं ऍडजेक्टिव्ह येणार आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? हॅपी, क्वाइट, काम, केअरफुल आणि बी म्हणजे असणे. हे सगळ्यांना माहित आहे. क्लिअर? एक्झाम्पल, त्याला आनंदी राहू दे. लेट हिम बी हॅपी. लेट हिम बी हॅपी म्हणजे त्याला तसंच आनंदी राहू दे. तिला शांत राहू दे. लेट हर बी क्वाइट. लेट हर बी क्वाइट. आता बघा, त्याला तसंच राहू दे. सिम्पली तुम्हाला असं म्हणायचं आहे किंवा त्याला त्रास देऊ नकोस. लेट हिम बी. लेट हिम बी एवढंच तुम्ही यूज करू शकता. तसंच त्यांना तसंच राहू दे. लेट देम बी. लेट देम बी. तो रागावला आहे, त्याला तसंच राहू दे. ही इज अँग्री. लेट हिम बी. ही इज अँग्री. लेट हिम बी. थोडस मोठं सेंटेन्स आहे. डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये बोलताना आपण एकतर म्हणतो त्याला तसंच राहू दे किंवा तो रागावला आहे त्याला तसंच राहू दे. दोन्ही प्रकारचे आपण सेंटेन्स बोलतो. दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये याचा चांगल्या प्रकारे यूज करू शकाल. आता बघा, इथे बीच्या नंतर जर नाउन आलं तर याचा मिनिंग काय निघतो? जेव्हा इथे बीच्या नंतर नाउन येतं म्हणजे स्ट्रक्चर ऍज इट इज आहे. ऍडजेक्टिव्हच्या जागी आपण फक्त काय करत आहोत? नाउन ठेवत आहोत. तेव्हा त्याचा अर्थ होतो एखाद्याला काहीतरी बनू दे किंवा होऊ दे. अशा मिनिंगचे सेंटेन्स याच्यामध्ये बोलायचे आहेत. एक्झाम्पल, त्याला डॉक्टर होऊ दे किंवा त्याला डॉक्टर बनू दे. लेट हिम बी अ डॉक्टर. लेट हिम बी अ डॉक्टर. तिला कॅप्टन होऊ दे. लेट हर बी द कॅप्टन.
लेट हर बी द कॅप्टन, त्याला विजेता होऊ दे. लेट हिम बी द विनर, लेट हिम बी द विनर. क्लिअर? ऍडजेक्टिव्ह आलं की तुम्हाला स्टेट किंवा कंडिशन तिथे सांगायची आहे. म्हणजे एखादी गोष्ट तशीच राहू दे किंवा त्याच अवस्थेत राहू दे, तेव्हा ऍडजेक्टिव्हचा यूज करायचा आहे. आणि जेव्हा नाऊन येतं त्यावेळेस तिथे रोल म्हणजेच त्याची आयडेंटिटी तुम्हाला सांगायची आहे. मला स्पष्ट बोलू दे. लेट मी बी फ्रँक, लेट मी बी फ्रँक, मला प्रामाणिक राहू दे. लेट मी बी ऑनेस्ट, लेट मी बी ऑनेस्ट. क्लिअर? आता बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा लेटची डेली कन्व्हर्सेशन मध्ये लेटची बऱ्याच प्रकारे सेंटेन्स बोलतो, त्याच्यामध्ये लेट इट बी हे पण आपण नेहमी बोलत असतो. याचा मी काय आहे, जे आहे ते तसंच राहू दे. लेट इट बी म्हणजे तसंच राहू दे, ते बदलू नको, अशा मिनिंगचे सेंटेन्स. एक्झाम्पल, ते बदलू नको, तसंच राहू दे. डोंट चेंज इट, लेट इट बी, डोंट चेंज इट, लेट इट बी. जाऊ दे, त्याची काळजी करू नको. लेट इट बी, डोंट वरी अबाउट इट, लेट इट बी, डोंट वरी अबाउट इट. क्लिअर? जर तुम्हाला नेगेटिव्ह सेंटेन्स बोलायचे असतील, नेगेटिव्ह म्हणजे नॉटची सेंटेन्स. एक्झाम्पल बघा, त्याला एकटं राहू देऊ नको. डोंट लेट हिम बी अलोन, डोंट लेट हिम बी अलोन, तिला दुःखी राहू देऊ नको. डोंट लेट हर बी सॅड, डोंट लेट हर बी सॅड. क्लिअर झालं इथंपर्यंत? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे त्याला करू दे किंवा एखाद्याला करू दे. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस ऍडजेक्टिव्ह, त्याला तशाच अवस्थेत राहू दे, स्टेट. आणि लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस नाउन, काही बनू दे. क्लिअर झालं इथंपर्यंत? गाईज, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळं जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर तुम्ही डेली यूज मध्ये लेटचा खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकणार आहात. हा आहे आपला फर्स्ट पार्ट लेटचा. सेकंड पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत गाईज, याची सेंटेन्स तुम्हाला बोलायची आहेत, बनवायची आहेत, जेणेकरून हे तुम्हाला डेली यूज मध्ये खूप चांगल्या प्रकारे करता येईल. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.